ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं, ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली, ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं, त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करतात हे अत्यंत चुकीचे आहे। मी देखील शिवसेनेमध्ये काम केले, किंबहुना 2 पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो। माननीय सौ रश्मीताई ठाकरे या अत्यंत कुटुंबवत्सल आहेत, कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा। किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धव साहेबांना समजवा, पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा। आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनेच आपल्याला मोठं केलं तीच ओळख कोण विसरत असेल आणि असे बेछूट आरोप करत असेल रश्मी वहिनींवर तर ते दुर्दैवी आहे। ज्याला जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम सभापती, आमदार, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख ज्या पक्षांनी दिली त्या पक्षाच्या कुटुंबावर तरी अशा प्रकारचे आरोप करू नये, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही। सर, इम्तियाज जलील म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीवाद केला गेला, कसं बघतो? इम्तियाज जलील हे कायम हिंदू मुस्लिम राजकारण करत असतात। त्यांचा MIM पक्ष जो आहे हा कायम हिंदू मुस्लिम कसं वातावरण पेटेल हेच बघत असतात। त्यामुळे बाळासाहेबांवर बोलण्याची लायकी देखील इम्तियाज जलील यांची नाही आहे। सर, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा संकल्प मेळावा आहे, त्या माध्यमातून मुंबईमध्ये महानगरपालिकेत रणशिंग फुटणार आहे, कसं बघतो? शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे। प्रत्येक पक्षाला आपल्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिबिरं असतील, मेळावे असतील हा घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते घेत असतील तर तो त्या पक्षाचा अधिकार आहे। छगन भुजबळ शिवसेनेचे वाटेवरती असे आता अफवा या सूत्रांची माहिती। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी काही वेळापूर्वीच स्पष्ट केलं की शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये जाण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रश्नच नव्हता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।